हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। आज आपण क्लास फर्स्ट मराठी वर्कशीट पाहणार आहोत। मुलांची मराठीची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी आपण अशा वर्कशीट थ्रू मुलांचा अभ्यास घेऊ शकतो। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला आहे जोड्या लावा। तर नाक, आपण नाकाने काय करतो? वास घेतो। डोळ्यांनी पाहतो। जिभेनं आपण काय करतो? चव बघतो। त्वचा स्पर्श करतो। कान ऐकतो। अशा पद्धतीचा एक आपण क्वेश्चन घेऊ शकतो। नेक्स्ट पाहूया, चित्र पहा व योग्य व्यंजनाला गोल करा। तर चित्र कोणतं आहे? तलवारीचं। तलवार, घर, चमचा आणि कमळ। अशा पद्धतीने आपण सोडवून घेऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, स्वर व व्यंजन ओळखून लिहायचे आहेत। तर एक झाड घेतले आहे, त्या झाडामध्ये स्वर व्यंजन मिक्स आहे, तर त्यातील स्वर वेगळे करायचे आहेत आणि व्यंजन आपल्याला वेगळे करून लिहायचे आहेत। मुलांना स्वर कोणते आणि व्यंजन कोणते याची ओळख या पद्धतीने होऊ शकते। त्यामुळे असा एक क्वेश्चन आपण घेऊन मुलांच्याकडून सोडवून घेऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, खाली दिलेल्या शब्दांना क व म लावून शब्द आपल्याला पूर्ण करायचे आहेत। तर पहिला शब्द आपण क लावल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो। कमळ, करवत, कमल आणि कर अशा पद्धतीने। आणि नेक्स्ट पाहूया, म लावल्यानंतर मका, मला, मगर आणि मन असे हेक वर्ड तयार होतात। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, सारख्या दिसणाऱ्या अक्षराभोवती गोल करायचं आहे। आपल्याला काना, मात्रे, वेलांटी याची अचूक उत्तर शोधून आपल्याला लिहायचं आहे। तर कबूतर, बुला पहिली उकार आहे, तर आपल्याला कबूतर, कोकिळाला पहिली वेलांटी आहे, कोकिळा हा शब्द शोधायचा आहे आणि आपल्याला गोल करायचा आहे। चिमणी, जशाच तसे पाहून आपण अक्षर ओळखायचं आहे, शब्द ओळखायचा आहे आणि गोल करायचा आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, खाली दिलेले व्यंजन च्या नंतरचे व्यंजन लिहायचे आहेत। क नंतर कोणतं येतं? क नंतर ख, ज नंतर झ, र नंतर ल आणि व नंतर श। असाही आपण मुलांच्याकडून क्वेश्चन एक सोडवून घेऊ शकतो। अशा पद्धतीचे क्वेश्चन सोडून आपण मुलांची मराठीची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।